सुंदररित्या हाताळलाय निर्धाव चेंडू. पहिला निर्धाव चेंडू. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू. किरकी गुल कोंबडी पकड आणि हा चौकार अगदी हाताच्या खालून निसटलाय आणि कव्हरच्या दिशेने टोलावलाय. चौका. खर तर टूर्नामेंट उत्कृष्ट सुरू आहे. पहिलाच षटकात पहिला चौका. आता मात्र लेग साइडच्या दिशेने भिरकावलाय. कार्पेटच्या सहाय्याने एक धाव पळून पूर्ण. मात्र एका धावेवर समाधान मानावं लागेल. धाव संख्या झाली आहे आता मात्र 5. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता. पंचांचा डिक्लेअरचा इशारा. टू गो. 2 चेंडू बाकी आहेत. पहिल्या षटकातील धाव संख्या झाली आहे 6. हो फुलटॉस चेंडू होता मात्र लेग साइडच्या दिशेने पंचांनी दंडित केलाय. व्हाईट बॉलचा इशारा. धाव संख्या देखणीवर धाव संख्या झाली आहे ती मात्र 7. परत एकदा लोअर फुलटॉस चेंडू. तितकाच सुरेख टोलावलाय. तितकीच सुरेख क्षेत्ररक्षण गोलंदाजाचं. पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू आहे. धावा झाल्यात 7. आता मात्र सुंदररित्या लेग साइडच्या दिशेने मारलाय. एक धाव पंचांकडनं घोषित. धाव संख्या झाल्यात 8. एक षटका अखेरीस. बिनगडी बाद डीजे. चला थोडं घाई करायचंय. सलमान 15 मिनिटं दिलेली आहेत तुम्हाला तुमच्या षटक पूर्ण करण्यासाठी. याची नोंद घ्यायची आहे. 20 मिनिटात आपल्याला आपला 4 ओव्हर संपवायचा आहे. एवढी वार्ता ऐकून घ्या कान खोलून. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय अनुप सोनी. सलमान यांनी वरळीतील नामांकित गोलंदाज नामांकित फलंदाज आपल्या संघात घेतलेत. नाव आहे टॉम अँड जेरी. खरोखर जुना जाणता हा संघ. एकेकाळी या संघाच्या दोस्तीवरची खूप विषय निघायचे मात्र आज हा संघ परत एकदा खेळताना दिसतोय. सुंदर झेल आणि झेल बाद झालाय. एक मोठा गडी बाद झालाय.
दिशेने सोनी वाटचाल करतोय. बघूया काय होणार हा सामना. सोनी यांनी जर हॅट्रिक घेतली तर सलमान उर्फ टॉम अँड जेरीचा ओनर यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. आणि फुलटॉस चेंडू मात्र आता काही झेल घेता आला नाहीये. 2 धावा पूर्ण केल्यात. खरोखर प्रयत्न सुंदर होता मात्र प्रयत्नाला क्षेत्ररक्षकांनी साथ दिली नाहीये. धाव संख्येत 2 भर. आता मात्र धावा झाल्यात 10. खरोखर उत्कृष्ट असे टूर्नामेंट तुम्ही बघताय. साहेब सह्याद्री फाउंडेशन तर्फे साहेब चषक 2025 दिवस रात्र खेळवले जाणारे हे सामने. आजचा दिवस पहिला. आता मात्र सुंदर चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. फलंदाज बीट यष्टीरक्षक देखील बीट झालाय आणि बॉल जातोय वंडी डिक्लेअर झोन मध्ये. आता मात्र स्क्वेअर चेंडू पंचांनी दंडित केलाय. व्हाईट बॉलचा इशारा. आता मात्र सुरेख फटका. हा फटका क्लिअर आहे आणि पंचांनी निर्णय दिलाय सीमा रेष. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लेग साइडच्या दिशेने हवेत उडवलाय आणि सुंदर झेल. मैदानात दाखल झालाय मनू उर्फ मनोज.
यांचा फटका फसलाय, हवेत होता मात्र नो मॅन्स लँड मध्ये. 2 धावा धावून पूर्ण केल्यात. मी दोन्हीही संघांना विनंती करतोय, नेक्स्ट मॅच पासून जो संघ पुढे जाईल त्यांनी पूर्णतः गणवेशात यायचंय, नाही तर व्हाईट ड्रेस मध्ये यायचंय. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे, नाही तर सामना खेळवला जाणार नाहीये. आखूड टप्प्याचा चेंडू लेग साइडच्या दिशेने भिरकावण्याचा प्रयत्न, मात्र सलमान यांच्या हातात बॉल. एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी. धाव संख्येत 1 वर धावा झाल्यात आता मात्र 26. उन्हाचा कडकडीत तडाखा जांभुरी मैदानात पडलाय. फुल टॉस चेंडू आणि फुल टॉसला टॉस केलाय षटकाराच्या स्वरूपात. सीमा रेषा पार षटकार. खरोखर प्रणव आज मला वाटतं डग आउट मधनं सेट होऊन आले आहेत. आल्या आल्या षटकार चौकाराची आतिषबाजी करतायत. उत्कृष्ट फलंदाजाचं उदाहरण अयोध्या लेजंड्स या तर्फे प्रणव. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळाली. लेग साइडच्या दिशेने प्रणवनी केलेला कार्पेटच्या सहाय्याने हा चेंडू, मात्र 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्यात. धाव संख्येत 2 वर आता मात्र धावा झाल्यात त्या 34. 26 धावा तब्बल धाव फलकावर लगावल्यात. उत्कृष्ट फलंदाजी सुरू आहे. 3रं षटक प्रगतीपथावर आहे. 2 शेवटचे चेंडू बाकी आहेत. समोर देखील टॉम अँड जेरी म्हणजेच जांभुरी मैदानातला एक नावाजलेला संघ, त्या संघाला जर मात द्यायची असेल तर मोठा 1 to go. सॉरी, चुकीची दुरुस्ती. सुंदर चेंडू बॅटची कडा घेऊन बॉल डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होतोय. 1 धाव पंचांनी घोषित केली आहे. आता मात्र 3 षटका अखेरीस धावा झाल्यात त्या मात्र 35. 35 ऑन द बोर्ड. डीजे वैयक्तिक पहिलं संघासाठी 4थं षटक घेऊन आला विजा उर्फ टॉम अँड जेरी या संघाचं नाव लौकिक करणारा हा गोलंदाज. मूर्ती लहान पण कीर्ती महान असणारा हा गोलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू. शॉर्ट पिच चेंडू फटका फसलेला, मात्र 1 धाव घेण्यात यशस्वी. खरोखर सोने पे सुहागा म्हणतात ना, तोच हा चेंडू होता, मात्र फलंदाज बीट झाला. कोणताही फलंदाज गोलंदाज कधी चूक करतो या वेळेची वाट बघत असतात, मात्र आता तो क्षण चुकवला. परत एकदा सुंदर गिरकी घेणारा चेंडू. विजय यांच्या गोलंदाजी मार्फत पंचांचा डिक्लेअरचा इशारा. धाव संख्येत 1 वर धावा झाल्यात त्या मात्र 37. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. उत्कृष्ट फलंदाजी प्रणव करतोय. स्ट्राइक वर देखील प्रणव आहे. शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत.
चला मॅचला सुरुवात करायची आहे. आता मात्र प्रणव यांनी सुंदर स्वागत केलंय. सीमा रेषा पार षटकार. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आशिष मकरे बॉलच्या खाली, मात्र चौकार. उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन. परत एकदा सुंदर फटका. आता मात्र क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे चौकार गेलाय. खरोखर गोलंदाज या टुर्नामेंटचा सेकंड हायेस्ट स्कोर. पहिला होता पोलीस सन्स यांचा 83, आता मात्र झालाय 51. परत एकदा कुटप्याचा चेंडू परत एकदा लेग साइडच्या दिशेने भिरकावलाय. आता मात्र यांच्याकडनं प्रणव यांना 501 रुपयाचं तब्बल पारितोषिक आलंय. गुगल पे येणार आहे. खरोखर उत्कृष्ट फलंदाजी केली.
त्याचप्रमाणे 52 साळीतला एक उत्कृष्ट खेळाडू वट्टीन दादा हा आपल्याला यष्टीरक्षकाच्या भूमिकेत दिसतोय. अतिशय भारदस्त असा हा आमचा मित्र वटीन आज अयोध्या लेजेंड्स या संघात खेळतोय. त्याचप्रमाणे स्ट्राइकवर असणार आहे चावडा, नॉन स्ट्राइकवर आहे प्रभू. त्याचप्रमाणे प्रथम गोलंदाजी मार्फत पहिलं षटक हाताळतोय कपिल. बघूया काय होणार हा सामना. तब्बल 52 धावांचं लक्ष्य पार करायचंय. 52 धावा मित्रांनो सोप्या नाहीत. 24 बॉल 52 धावा मात्र जांबोरी मैदानात त्या शक्य आहेत. पहिला चेंडू आकुटप्याचा चेंडू लेग साइडच्या दिशेने भिरकावलाय. पहिली धाव पूर्ण. त्याचप्रमाणे दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील यशस्वी. पहिल्या चेंडूवर सुंदर फटका मात्र हलक्या हाताने खेळलेला चेंडू. 2 धावा पंचांकडनं घोषित. खरोखर आकुटप्याचा चेंडू होता. जर थोडासा जोर काढला असता तर हा षटकारात रूपांतर झाला असता. मात्र चावडा थोडासा अलगद खेळतोय. अजून देखील 23 बॉल मध्ये 50 धावांचं लक्ष्य पार करायचं आहे. धाव संख्या झाली आहे ती मात्र 2. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय आणि सुंदर झेल. एक मोठा गडी बाद. चावडा तंबूच्या दिशेने परततोय. किधर हाँ मंगल स्टेजवर ये. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. फलंदाज थोडीशी घाई करायची. आशिष दौड क्या जरा. जुनी आठवण वरळी बिर्डी चाळमध्ये साई पुकार या संघात खेळणारा आशिष आज टॉम अँड जेरी या संघात खेळतोय. आदर्श नगरचा सचिन तेंडुलकर म्हणून ओळखला जाणारा हा आशिष आज आपल्या जांबुरी मैदानात आलाय. बघूया काय करतोय आपल्या संघासाठी. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. धावा झाल्यात त्या मात्र 2. चला थोडीशी घाई करायची आहे. स्ट्राइकवर आहे आशिष. गोलंदाजी मार्फत कपिल सज्ज. पहिला चेंडू. सेन्सेबल क्रिकेट. चांगल्या बॉलला सन्मान दिलाय आशिष यांच्याकडनं. यांना माहिती आहे खराब बॉलचा समाचार कसा घ्यायचा. चांगल्या बॉलला सुंदर खेळून काढलाय. बॅटवर बॉल घेतलाय. खरं तर ही मोठ्या क्रिकेटरची निशाणी आहे. बघूया आशिष आपल्या संघासाठी काय करतोय. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. बॉल अंगावर आदळलाय. डॉट चेंडू. पहिल्या सत्रात आपण बघितलं बीडीडी पॅकर्स व पोलीस सन्स हे 2 सामने, हे 2 संघ उपांत्य फेरीत गेलेत. आता मात्र आकुटप्याचा चेंडू तितका सुरेख टोलावलेला मात्र क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे चौकार. चौकारात रूपांतर. 4 धावांनी स्कोरबोर्ड पुढे सरकतोय. धाव संख्या झाल्यात त्या मात्र 6. पहिल्या षटकातला अजून देखील एक चेंडू बाकी आहे. सुंदर गोलंदाजी करतोय कपिल. मात्र एक चुकीचा निर्णय आणि क्षेत्ररक्षकाकडे चुकी. आशिष यांची बॅट बोलते. पहिलाच सुरेख फटका त्यांच्या बॅटमधनं आलाय.
परत एकदा आखूड टप्प्याचा चेंडू मात्र वेगवान गतीचा होता. बॅटची कडा घेऊन बॉल डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होतोय. धावसंख्या देखणीवर धावा झाल्यात 7. एक षटका अखेरीस बिन गडी बाद धावा झाल्यात 7. सॉरी, एक गडी बाद. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय निखिल तिवारी. तिवारी आणि तिवारी ब्रदर्सचा हा एक खेळाडू आज मैदानात दाखल झालाय. स्ट्राइक वर आहे प्रभू. प्रभू यांनी लेग साइडच्या दिशेने सुंदर भिरकावलाय, मात्र पंचांचा निर्णय डिक्लेअर. खरोखर फटका सुंदर होता, थोडीशी दिशा चुकीची होती, मात्र षटकाराचं रूपांतर झालं असतं. 1 धावावर समाधान मानावं लागेल. एका धावसंख्येने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती मात्र 8. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू सुंदर मारलेला प्रभू यांनी. परत एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू खणून काढलेला. 1 धाव पूर्ण आणि उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. मॅच बॉल घ्यायचा आहे. खरोखर 2 चोरट्या धाव घेण्यात यशस्वी आशिष आणि प्रभू. खूप सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. छोटी पावलं असली तरी वेगवान आहेत, मात्र खूप सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मैदानात बघायला मिळतंय. आशिष यांनी जर षटकाराची हॅट्रिक मारली तर नागेश शेळके यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल लेग साइडच्या दिशेने कार्पेटच्या सहाय्याने ट्रॅव्हल होतोय. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि खराब क्षेत्ररक्षण. बॉल चांगला कलेक्ट केलेला, मात्र थ्रो खराब होता, त्यामुळे 2 धाव घेण्यात यशस्वी. खरोखर षटकार चौकाराने नाही तर सिंगल डबलने देखील मॅच पुढे जाते, हे देखील या दोन्ही फलंदाजाला माहिती आहे. तीच कार्य करतायत आपल्या मैदानात संघासाठी आशिष आणि प्रभू. आता मात्र धाव संख्या झाली ती 12. 12 बोन ऑन द रोड. परत एकदा लेग साइडच्या दिशेने सुंदर खेळलेला चेंडू. 1 धाव घेऊन पूर्ण. आता मात्र दुसऱ्या धावासाठी माघारी पाठवल्या आशिष यांनी. धाव संख्या देखणीवर धावा झाल्यात 13. आर्यन बॉयज या संघाच्या कर्णधारांनी मंचावर यायचंय. आता मात्र सुरेख फटका, मात्र फटका फसलाय. दांदल झेल सुटला, मात्र धावबाद झालाय आशिष. थोडीशी मिसकम्युनिकेशन आणि हा आशिष तंबूच्या दिशेने परतलाय. खरोखर मोठा खेळाडू बाद झालाय. अयोध्या लेजेंड्स यांना माहिती आहे या विकेटचं महत्त्व, त्याचमुळे त्यांनी हा विकेट सेलिब्रेशन केलाय. खरोखर आता मात्र लवकरात लवकर नवीन बॅट्समन मैदानात दाखल करायचा आहे. फलंदाजी मार्फत आपण बघतोय सिद्धार्थनगरचा सचिन तेंडुलकर.
विजय दीनानाथ चौहान. खरोखर क्रिकेटची अहोरात्र मेहनत करणारा हा खेळाडू, टॉम अँड जेरीचं नाव लौकिक करणारा खेळाडू आज फलंदाजी मार्फत आपल्या संघासाठी झटायला मैदानात दाखल झालाय. आकाश तरे यांच्याकडनं देखील विजयासाठी 3 षटकाराला 501 रुपयाचं पारितोषिक लागलंय. सलग 3 षटकार जर विजयनी मारले तर आकाश तरे यांच्याकडनं देखील 501 रुपयाचं पारितोषिक लागलंय. धावसंख्या आता मात्र झाली आहे ती 14. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. एक शेवटचा चेंडू बाकी आहे. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता. 1 धाव घेण्यात यशस्वी. दोन षटका अखेरीस धावा झाल्यात त्या मात्र 15. 52 धावांचं लक्ष्य पार करायचंय. 12 बॉल मध्ये तब्बल 15 धावा झाल्यात. आता मात्र स्ट्राइक वर असणार आहे विजय. आकाश तरे यांच्याकडनं हे पारितोषिक ऑन असणार आहे. विजय यांनी जर 3 षटकार मारले तर 501 रुपयाचं पारितोषिक. वैयक्तिक पहिलं संघासाठी 3रं षटक घेऊन आलाय राहुल शेख. आखूड टप्प्याचा चेंडू मात्र शक्ती कमी पडली आणि बॉल डिक्लेअर झोन मध्ये. खरोखर विजय जर वेळोत वेळी जिमला गेला असता तर हा मात्र षटकार असता. मात्र डिक्लेअर कडे बॉल ट्रॅव्हल होतोय. एका धावेने धावसंख्येत भर. धावा झाल्यात त्या मात्र 16. 3रं षटक प्रगती पथावर आहे. 1 चेंडू अखेरीस धावा झाल्यात 16. स्ट्राइक वर असणारा विजय गोलंदाजी मार्फत राहुल सज्ज. हो आता मात्र वेगवान गतीचा चेंडू आणि सुंदर यष्टीरक्षण वटीन यांच्या मार्फत. फॉलो थ्रो. खरोखर कौतुक करावं लागेल. गोलंदाजी नाही, फलंदाजी नाही तर क्षेत्ररक्षण करून मी आपल्या संघाला जिंकवीन. आता मात्र मैदानात दाखल झालाय आशिष मकरे. बँड्राचा वंडर बॉय आज वरळीमध्ये दाखल झालाय. जांभोरी हा त्याचा बालपणाचा मैदान. आज बघूया आशिष मकरे आपल्या संघासाठी काय करतोय. अजून देखील मॅच मित्रांनो संपली नाहीये. स्ट्राइक वर आहे प्रभू. आता मात्र स्क्वेअर चेंडू पंचांनी दंडित केलाय. व्हाईट बॉलचा इशारा. क्रिकेट हा असा गेम आहे मित्रांनो, कधीही कुठल्याही क्षणाला पारड फेडू शकतो. इकडचा गेम तिकडे, तिकडचा गेम इकडे. धाव संख्या झाली ती मात्र 17. 52 धावांचं लक्ष्य पार करायचंय. हो खूप सुंदर बॉल मिस केला प्रभू यांनी. व्हेरिएशन बघायला मिळालं. गती परिवर्तन. गोलंदाजाची चालाकी. राहुल उत्कृष्ट गोलंदाजी करतायत. धाव संख्या झाल्यात 18. परत एकदा आखूड टप्प्याचा चेंडू सुंदर लेग साइडच्या दिशेने भिरकावलाय. आता मात्र पंचांचा निर्णय. चौकार. सीमा रेषा पार चौकार. भरपूर वेळानंतर आलेला हा चौकार. आर्यन बॉयज
याच्या कॅप्टनला मी विनंती करतोय मंचावर यायचंय. तुम्हाला दिलेला हा सेकंड कॉल असणार आहे. आर्यन बॉयज धावसंख्या आता जाऊन पोहोचले ती 22. या धावसंख्येवर अजून देखील एक चेंडू बाकी आहे तिसऱ्या षटकातला. सॉरी 2 चेंडू. हो LBW विकेटच्या समोर खावला आणि देवाला पावला. प्रभू तंबूच्या माघारी परतला. तिसऱ्या षटकातला एक शेवटचा चेंडू बाकी आहे. आता मात्र टॉम अँड जेरीचा संघ पूर्ण डगआउट ज्या वेळेची वाट बघत होत्या ती वेळ आली आहे. मात्र सलमान स्ट्राईकवर आलाय. सलमान यांनी जर षटकार मारला तर माझ्याकडनं तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. सुंदर चेंडू मात्र षटकार हुकला. त्याबरोबर आकाश तरेने देखील 501 रुपये लावलेत सलमान यांच्यासाठी. आता मात्र धावा हव्यात त्या धाव फलकावर धावा झाल्यात त्या 22. तब्बल 6 चेंडू मध्ये 30 धावांची गरज. अजून देखील मॅच ऑन आहे. आशिष मकरेनी हा विक्रम भरपूर वेळा केलाय. 6 चेंडू मध्ये 30 धावा हव्यात. आशिष मकरे यांनी जर 6 बॉल मध्ये 5 सिक्स मारले आणि मॅच जिंकवून दिली तर साहेब सह्याद्री फाउंडेशन यांच्यातर्फे 1111 रुपयाचं पारितोषिक इथे मंचावर आलंय. बॉलर नेम सिद्धू. एका मोठ्या इंजरी मधनं रिटर्न आलेला हा गोलंदाज. सुंदर चेंडू फटका फसलाय मात्र डिक्लेअर झोन कडे ट्रॅव्हल होते. अजून देखील मॅच ऑन आहे. 5 बॉल 29 धावा. हो आता मात्र सुंदर गोलंदाजी. त्याचप्रमाणे वटीन यांचं देखील कौतुक करावं लागेल. सुंदर यष्टीरक्षण. आता मात्र आखूट टप्प्याचा चेंडू होता. हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न मात्र औपचारिकता मॅच मध्ये उरले. आता अजून देखील सलमान यांच्यासाठी प्राइज ऑन असणार आहे. सलमान यांनी जर 6 मारला तर विजय यांच्याकडनं 501 रुपये लागले. हो खरोखर प्लेयर बघून पैशांचा पाऊस पडतायत. त्यांना माहिती आहे हा फलंदाज आत्ता काही मारू शकणार नाहीये. हो शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न सलमान यांचा. जिंकलो नाही तरी 500 घेऊन जाईन असा विचार करत सलमान फलंदाजी करतोय. आता मात्र 4थ्या षटकातला शेवटचा चेंडू बाकी आहे. अजून देखील प्राइज ऑन आहे सलमान यांना. हो त्रिफळाचीच झालाय आणि 1 विकेट आपल्या नावावर केलाय सिद्धू यांनी. अयोध्या तुमच्या कर्णधाराला लवकरात लवकर मंचावर पाठवायचं आहे. अयोध्या लेजंड. त्याचप्रमाणे आता झालेल्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रणव यांना जातोय. प्रणव यांनी आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घ्यायचा आहे.
हॅलो आर द लिजेंड्स. वरळीतील आमचे मित्र सचिन यांनी जांभुरीत खरोखर विक्रम केलाय. सचिन हा सिद्धार्थनगर मधला, तुम्ही त्याला ओळखतच असाल. दर रविवारी तो राऊंड भरून खूप कमाई करतो. त्याच कमाईने त्यांनी सध्या ऍक्टिवा घेतली आहे. अयोध्या वॉरियर्स, तुम्हाला एक विनंती आहे, सर्वांनी किट मध्ये खेळायचं आहे, व्हाईट किट मध्ये, नाहीतर मंडळाच्या किट मध्ये. प्लीज, तुम्हाला एक मॅच माफ केलेलं, दुसऱ्या मॅचला चान्स देणार नाहीये. कशासाठी नाही, नियम मध्ये लिहून दिलेलं व्हाईट घाला नाहीतर मंडळाची किट घाला. तुम्ही सगळे वेगवेगळे आहेत, जत्रेत खेळायला आलात. आणि आता झालेला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रणव यांच्याकडे जातोय. खरोखर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्रणव यांच्यासाठी. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्या संघाला 1 हँडेड विनर मिळवून दिलेला प्रणव. प्रणव, आपको कैसा लग रहा है ये टूर्नामेंट खेल के? कैसा लग रहा है ये सब आयोजन? नहीं, एक्चुअली अरेंजमेंट तो काफ़ी ज़्यादा बेटर है और मतलब जैसे ऑर्गेनाइज किया वो बहुत अच्छा लग रहा है और हम चाहते हैं कि हम और भी मैचेस में अच्छा करें. मैं अपनी टीम के लिए ऐसे ही कंट्रीब्यूट करते रहूं. ऑल द बेस्ट प्रणव. चला, हा होता प्रणव ज्यांनी 1 हँडेड आपली मॅच जिंकवलेली. आणि आता दुसऱ्या सामन्याला आपण सुरुवात करत आहेत. टॉस होतोय.